नमस्कार, मी मंदार मुरकुटे. मी आज आपल्यासमोर ही व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण की श्री गणेश सायन्स क्लासेसचा माझा सायली आणि सौरभचा जो 3 वर्षाचा क्लास क्षेत्रातील जो प्रवास आहे तो आम्ही तुमच्यासोबत ह्या बाईटनंतर आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. पण जी आमची पहिली मुलाखत होती ती आमची 2 जूनला शूट झाली आणि ती 5 जूनला चॅनलवरती उत्कर्ष इव्हेंट्स चॅनलवरती येणार होती. पण त्याच्यामध्ये एक दुःखद घटना झाली. ती म्हणजे माझ्या बाबांचं निधन झालं. अल्पशा आजाराने 3 जूनला त्यांचं निधन झालं. मी ही जी आमची पहिली मुलाखत होती ती त्यांना पूर्णपणे एक सरप्राईज म्हणून सांगणार होतो. पण काही होतात आपल्या लाईफमध्ये गोष्टी ज्या अचानक होतात, ज्याच्यासाठी आपण कधीच रेडी नसतो. सो तशीच घटना माझ्या बाबतीत झाली आणि त्यांनी आम्हाला पहिल्या दिवसापासून जेव्हापासून आमचा क्लासचं माझं सायलीचं आणि सौरभचं तिघांचं स्वप्न होतं त्याच्यासाठी जी काय लागणारी मदत होती, जो काय सपोर्ट होता तो त्यांनी केला. आता जी गोष्ट आम्ही आज जी आमची मुलाखत आहे ती आम्ही पूर्णपणे त्यांना समर्पित करतो आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून देतो. ते जिथे कुठे असतील ते आमच्यावरती ती आमची ही मुलाखत बघत असतील आणि आम्ही कधीच त्यांना लेटडाऊन करणार नाही. आम्ही आमचा प्रवास असाच चालू ठेवू आणि आत्तापर्यंत दिलेल्या त्यांनी आम्हाला सपोर्टबद्दल धन्यवाद. नमस्कार. उत्कर्ष इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटच्या गप्पा टॉक्स या आजच्या सदरामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या या सदराचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या कर्जतमधलेच मागच्या 3-4 वर्षामध्ये जे नावारूपाला एक क्लासेसचं नाव आलेलं आहे ते म्हणजे श्री गणेश सायन्स क्लासेस. आणि या क्लासेसचे 3 होतकरू जे विद्यार्थी होते पूर्वी आणि आता ते स्वतः शिक्षक आहेत, या अशा होतकरू विद्यार्थ्यांची आणि आत्ता झालेल्या शिक्षकांची मुलाखत आज आपण या गप्पा टॉक्स मध्ये घेणार आहोत. याला मी मुलाखत म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. तर मी सर्वप्रथम या तिघांचंही मनापासून आमच्या उत्कर्ष इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट या आमच्या गप्पा टॉक्स सदरामध्ये मनापासून स्वागत करतो. आणि सर्वप्रथम आमच्या सगळ्या व्ह्युअर्स करता तुमच्या तिघांचाही इंट्रो की तुम्ही काय शिकला आहात प्रत्येकजण आणि या क्लासमध्ये तुम्ही काय शिकवता. तर सुरुवाती आपण मंदारपासून करूया. नमस्कार, मी मंदार रवींद्र मुरकुटे. मी दहिवलीमध्ये राहतो. पहिल्यापासून मला क्रिकेटचं म्हणजे मी जेव्हा 10th होतो तेव्हा मला सीझन क्रिकेटचं बेसिकली म्हणजे सीझन क्रिकेटवरती खूप असं होतं की आपण ॲज अ क्रिकेटरसाठी मी ट्राय केलं. मग त्याच्यानंतर 11-12 जसं मी सायन्स घेतलं त्याच्यानंतर मला भरपूर गोष्टी समजल्या की काही गोष्टी आपण थोड्या लवकर स्टार्ट करायला पाहिजे होत्या, कारण मग तेवढी अपॉर्च्युनिटी चांगली भेटते. आपण एका एजला जेव्हा अंडर-19 स्टेजला खेळतो तेव्हा आपल्याला समजत जातं 2-3 वर्ष. सो ठीक होतं. माझं कंपनीमध्ये नंतर सिलेक्शन झालं. बेसिकली जेव्हा आम्ही इंजिनिअरिंगसाठी गेलो तेव्हा इंजिनिअरिंग आम्ही ह्याच्यासाठी नव्हतो करत की मला इंजिनियर व्हायचं आहे किंवा माझ्या घरातल्यांचं पण असंच होतं तू इंजिनिअरिंग. तर आम्हाला म्हणजे असं नव्हतंच की आम्ही इंजिनिअरिंगसाठी करू. सपोर्ट होता. हां, आणि घरातल्यांनी पहिलेच सांगितलेलं की आपलं एज्युकेशन जे आहे ते तू तुझ्या ह्याच्यात ठेव, बॅलन्समध्ये ठेव आणि क्रिकेटसाठी जे तुला बेनिफिट राहील. कारण बघा, जर आपण नॉर्मली कॉलेजला जेव्हा जाणार तेव्हा सगळ्यांना माहिती आपल्याला प्रॅक्टिकल अटेंड करणं असतं आणि भरपूर गोष्टी असतात. सो क्रिकेटसाठी तर ते होऊ नाही शकत पॉसिबल. कधीही कॉल येईल, मग कधीही महिना बाहेर झालं. सो पहिले तर माझं एम होतं की मी क्रिकेटर. आणि मग मी पहिल्याच दिवशी मी हेच क्लिअर केलं की मी जेव्हा शिकत होतो आणि जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये पण होतो म्हणजे करत होतो तेव्हा मी घरात ही गोष्ट क्लिअर करून ठेवलेली की एक तर मी क्रिकेटरच्या ह्याच्यामध्ये राहील, म्हणजे शेवटपर्यंत तेच करेल, नाहीतर मी काहीतरी बिझनेस करेल. पण मी इंजिनिअरिंग मला नाही, म्हणजे ते मी का घेतलं कारण मला माझं त्याचं बेनिफिट भेटायला पाहिजे होतं की मला माझा टाईम पाहिजे होता बेसिकली. सो त्याच्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर क्लासचं जे झालं ते एक मॅजिक म्हणेल किंवा सगळ्यांचं त्याच्याबद्दल आपण बोलूयाच की चेंज मेकिंग आहे सगळ्यांपर्यंत कसं आलात ते. त्यानंतर सायली, तुला सांगेन की तू तुझ्याबद्दल थोडीशी सांग आम्हाला थोडंसं. हॅलो, मी सायली अशोक महाडिक आणि माझं पण 11-12 सायन्समधूनच झालं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्ही एक AMI आहे कोर्स, तर इंजिनिअरिंगचाच आहे तो. तर म्हणजे खूप डिफिकल्ट आपण म्हणता येईल. तर जस्ट आम्ही ट्रायआउट करत होतो त्यासाठी आणि सेक्शन A आम्ही कंप्लीट केला.
पण बराच टाईम होत चाललेला आणि तेव्हा असं एका पॉईंटला वाटलं की नाही, हा टर्निंग पॉईंट आहे आणि आत्ताच आपण काहीतरी डिसिजन बरोबर, घेतला बरोबर. पाहिजे लाईफमध्ये बरोबर. आणि काहीतरी केलं पाहिजे. सो मग आमचं तिथून ही सुरुवात झाली. ठीक आहे, त्या सुरुवातीकडे आपण येणार आहोतच. तर आता मी सौरभला सांगेन की तू तुझ्याबद्दल थोडंसं सांग. नमस्कार, माझं नाव सौरभ राजेंद्र तेलोणे. मी बी मेकॅनिकल आहे. मेकॅनिकलमधून मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे आणि त्याच्यानंतर कसं आहे, घरामध्ये आमचं बॅकग्राऊंड असं आहे की बिझनेसच, जे कोण करतात ते बिझनेसच, कोणी असं जॉबला वगैरे नाहीच आहे. त्याच्यामुळे माझं पण लहानपणापासून बिझनेसमध्येच हे होतं. सो नंतर इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर एक टर्निंग पॉईंट आला, तिथून मग एक डिसिजन घेतला आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी जुळून आल्या. त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या इथपर्यंत पोचलेलो. ठीक आहे, तो टर्निंग पॉईंट जो काय आहे तो त्याच्याबद्दल आता थोडंसं आपण त्याकडे येणार आहोत. कारण बघा, तिघांच्याही म्हणजे आपण म्हणतो ना की तिघजण किती एकत्र आहेत याचं एक उत्तम उदाहरण आता तुम्ही तिघांच्याही माहितीमध्ये ऐकण्यात आलं की प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट आला. तर तो टर्निंग पॉईंट काय आहे, तो म्हणजे आपण जिथे बसतोय या वास्तूमध्ये तोच टर्निंग पॉईंट आहे. तर त्या टर्निंग पॉईंटबद्दल मी तुमच्या तिघांपैकी कोणाही एकाकडनं की बाबा हे तुम्ही तिघजण कसे काय एकत्र आला आणि मग कसं डिसिजन घेतलं की आपण या गोष्टीसाठी पुढे जाऊया. कोणीही सांगितलं तरी एकाने चालेल. ॲक्च्युली मी जसं तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंग हे एम नव्हतं. म्हणजे माझं बेसिकली माझं एम म्हणजे 12th नंतर BSc मॅथ्समधनं करायचं. बरं. म्हणजे मला पहिल्यापासून मी मॅथ्ससाठी असं फॅसिनेटेड होतं की मी मॅथ्समध्ये काहीतरी असं करणार. पण मी जसं सांगितलं की मला टाईम पाहिजे होता क्रिकेटसाठी, सो ते नाही जमलं. सो एक पॉईंट इंजिनिअरिंगमध्ये असा आला की मला असं वाटलं की मी आता BSc मॅथ्स करेन. पण त्याच एक महिन्यामध्ये असा एक पॉईंट आला की गणेश चव्हाण सर म्हणून जे आहेत, जे ॲक्च्युली गणेश कॉमर्स क्लासेस आहे, सो ते माझ्या भावाचे टीचर आहेत. त्यांनी जस्ट कॉल केला आणि जस्ट सांगितलं की आपल्या कॉमर्समध्ये एक सेकंड इयरला मॅथमॅटिक्स असतं, एवढं जास्ती लेवलचं नसतं, नॉर्मल लेवलचं असतं, जे आम्ही 11th क्लिअर करून टाकतो. सो ते शिकवायचं होतं आणि आम्हाला तिथे जायचं होतं. सो मी पहिले तिथे गेलो, 2 दिवस घेतलं. मग ते 2 दिवस महिन्याभरामध्ये कसे भरले मला पण कळलं समजलं. नाही. म्हणजे त्या मुलांचा प्रतिसाद एवढा चांगला भेटला की एक पॉईंट होता माझं 1 तासाचं लेक्चर, पण नंतर ते सकाळी 8 वाजल्यापासून लेक्चर ते माझे 2 वाजेपर्यंत राहायला लागले. का? कारण त्यांना समजायला लागलं. मग ते हे झालं. सो गणेश सरांनी मग सांगितलं, थोडी आयडिया दिली त्यांनी आम्हाला, जस्ट पुश केलं की तुम्ही करू शकता, तुम्ही सायन्स ब्रांच करू शकता आपल्या थ्रूच. पण आम्हाला तिथे गेल्यावर एक समजलं की कॉमर्स आणि सायन्स हे कंबाईन ह्याच्यासाठी नाही चालू शकत एकाच ह्याच्यामध्ये, बरोबर. कारण जागेचा तर इश्यू असतोच, प्लस आपल्याला बघायला लागतं की क्राऊड. कॉमर्सचा क्राऊड हार्डली 2 तास बसणार आहे आणि आपल्याला सायन्ससाठी बघायला लागेल की ती मुलं 5 तास 6 तास कधी कधी खूप वेळ जातो. बरोबर. सो तेवढं कॉन्सन्ट्रेशन. आणि मग आम्हाला एक काहीतरी असं एक वेगळं करायचं होतं की बाबा चला एक छोटी का होईना रूम घेऊन आपण आपल्या एक 10 नाही, मला थोडंसं थांबवतो. मला तेच विचारायचं की तू तिथे जॉईन झालास म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे, पण सायली आणि सौरभ मी येतो. हे कसे काय अटॅच झाले आणि ते कसं काय ॲक्च्युली जेव्हा हा डिसिजन झाला, गणेश सरांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही स्टार्ट करा, आता सायन्स सब्जेक्ट असं म्हणजे सायन्स फॅकल्टी अशी आहे की मी एकटा नाही करू शकत, बरोबर. मला ऑब्व्हियसली मदत लागणार आहे. बरं. तर तेव्हा असं झालं की आता सौरभ, सायली आणि मी यांची थोडीशी माझ्याकडनं ओळख करून दिली की आम्ही 7th स्टँडर्डपासून सगळे एकत्र आहोत. सायली वा. तर माझ्यापासून 5th स्टँडर्डपासून एकत्र आहे. म्हणजे वा. जेव्हापासून आम्ही सुरू केलं तेव्हापासून ती एकत्र आहे. सौरभ आणि आम्ही म्हणजे मी थोडक्यात असं सांगेल की आम्ही 10th एकाच बॅचमधनं पास आहोत. चाइल्डहुड फ्रेंड आहोत हा. आधीपासून. आणि म्हणजे असं काहीच खरंच डिसाइडेड नव्हतं की मी, सायली आणि सौरभ यांचा क्लास असणार. जर आपल्याला एखाद्या गोष्टीवरती भरोसा ठेवायचा आहे तर ते आपलीच माणसं राहिली पाहिजेत आणि ज्यांना आपण लहानपणापासून बघितलं. बरोबर. कारण विषय कमिटमेंटचा असतो, गोष्ट कमिटमेंटची असते. लोक आपल्याकडे येणार, आपण कुठल्याच त्या बॅकग्राऊंडमधनं येत नाही बरोबर. आहेत की माझं असं 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि एक पॉइंट पण असा झालेला, मी फक्त याला बोललेली की मी फक्त म्हणजे एक असेल क्लासमध्ये, बाहेरून help म्हणजे साधं काही तुला कॉलिंग झालं, तुला हेल्प करेल. हेल्प शिकवण्यासाठी असं पण आधी हा, ठरवलं मी नव्हतं. बोललेली की मी काहीतरी जॉब करेल, कोर्स करेल, दुसरं काहीतरी होतं माझं. बरोबर. पण मग त्याच्यानंतर असा एक पॉईंट आला की नाही, मला तो बोलला की तू शिकव, तुला जमेल, आधीपासून आपण बरंच आपल्याला आहे एक्सपिरियन्स, तू करू शकते. तर मी जस्ट ट्रायआउट केलं त्याच्यावरती आणि मग असं मलाच कळलं नाही की मी कधी म्हणजे इथे एवढी म्हणजे रुळायला लागली. आणि सौरभचं कसं काय होतं की शिकवण्यासाठी कधी विचार केलेला का तू पण अशाच पद्धतीने आलास इथे एकत्र? नाही, असं काही नाही. पहिलेच कॉन्टॅक्ट नंतरनी मला केलं होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी गणेश सरांकडे जातोय. नंतर मग सायन्सच्या बद्दल जसं त्याचं म्हणजे त्यांचं कमिटमेंट झालं होतं, म्हणजे एक प्रयत्न चालू होता चालू करायचा. तेव्हा मग त्यांनी सांगितलं, तर मी तेव्हा माझ्या मनामध्ये असं काहीच नव्हतं का एवढं मोठं काही गोष्ट आपण करू शकतो किंवा एवढं पुढेपर्यंत जाऊ शकतो. मी जस्ट बोलून गेलो, ठीक आहे स्टार्टिंग आहे आपली, आपण करूया. त्याच्यानंतर खूप सारे चांगले एक्सपिरियन्स येत गेले, खूप सारे वाईट
येत गेले, त्याच्यामुळे अनुभव खूप शिकलो आम्ही याच्यातून. त्याच्यामध्ये असं झालं की खूप एखाद्या गोष्टीला जो टाइम लागतो तो आम्ही टाइम पण दिला. एक असतं ना का पेशन्स या नावाची गोष्ट असते, ती आजकालच्या मुलांकडे एवढी दिसत नाही आपल्याला. आमच्याकडे ती खूप होती आणि एकमेकांना आम्ही सांभाळून घेत होतो की ठीक आहे चला बघूयात आपण करूयात. आणि मेन म्हणजे असं होतं की आम्ही सजेशन्स तिघांचे पण ऐकतो आणि मग त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करतो की काय करता येईल आपल्याला, काय चांगलं येईल. बऱ्याच वेळेला आम्ही खूप साऱ्या गोष्टी असे ट्राय करतो आणि त्याच्यातून चांगली गोष्ट आम्हाला आमचा भेटते. बेसिक उद्देश हाच आहे की बघा प्रत्येकाचं आपापलं मत असतं, पण आपल्या मुलांसाठी आणि पालकांसाठी आपण काय बेस्ट देऊ शकतो ती गोष्ट कोणाकडनं पण होते, मग ती सौरभकडनं होते, सायलीकडनं होते, माझ्याकडनं होते, मग आमचं एकमतच असतं कारण ती गोष्ट बेस्ट आहे, ती आमच्या मुलांना आणि ती आमच्या पॅरेंट्सना चालणारी. आणि त्याच्यानीच आपल्याकडे लोकांचा जर आपण ट्रस्ट ठेवला, त्यांचा जर मिळवला तरच ही गोष्ट चालणार आहे, नाहीतर नाही. म्हणजे हे असं आहे की हा जो तुम्ही एक व्यवसाय मांडण्यापेक्षा हे ज्ञानाचं एक भंडार तुम्ही उभं केलं, त्यामुळे तिथे ट्रस्ट हा फार इम्पॉर्टंट आहे. कारण मुलं तुमच्याकडे जेव्हा पालक विद्यार्थ्याला पाठवतो आणि त्यांना एक अपेक्षा असते की आपल्या विद्यार्थ्यांनी ॲटलिस्ट अप टू द मार्क त्याचा अभ्यास गेला पाहिजे. तर आणि छान हे की तुम्ही तिघही एकाच 10वी पासून एकत्र असल्यामुळे ते ट्युनिंग यांचं आधीपासूनच होतं. तर मग मला तेच विचारायचं की मंदारनी तो पहिला अनुभव घेतलाच की क्लासला गेल्यानंतर त्याचं 2 तासाचं लेक्चर 4 तासावर कधी गेलं असं त्याला वाटलं आणि सुरू झालं. सायली आणि सौरभचा काय एक्सपिरियन्स की तुमच्या पहिल्या लेक्चरला तुम्हाला काय फिलिंग होती, काय भावना होती? कारण शेवटी एक स्टुडंट आणि एक स्वतः जो बेंचर म्हणून बसलेला मुलगा आणि स्वतः शिकवण्यासाठी उभं राहिल्यानंतर पहिल्यांदा तर तो अनुभव काय सांगा. कारण भविष्यामध्ये तुमच्या फॅकल्टीला सुद्धा तुमचेच विद्यार्थी जॉईन होतील कदाचित. हो, कारण तुमच्या जशी आज बॅच वाढते तसं तुम्हाला शिक्षकांची गरज लागणार. बरोबर. तो अनुभव मला वाटतं या विद्यार्थ्यांकरता खरा असेल की तुला कसं वाटलं. मग सायलीकडे जाऊया. कसं आहे इंजिनिअरिंगमध्ये असे खूप सारे सब्जेक्ट असतात की त्याच्यामध्ये स्टेज डेअरिंग म्हणजे समजा एखादा प्रोजेक्ट असेल तर त्याला आपल्याला प्रेझेंट करायला लागतं, तर त्याच्यामध्ये स्टेज डेअरिंग हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. आणि इंजिनिअरिंगमध्ये आणि त्याच्या आधी मी डिप्लोमा केला होता, त्याच्यामुळे मला दोन्ही ह्याच्यामध्ये थोडंसं स्टेज डेअरिंग चांगलं होतं. त्याच्यामध्ये परत माझ्या स्टाफशी जे टीचर होते तिथले त्यांचा सपोर्ट मला खूप चांगला भेटला. त्याच्यानंतर घरातून खूप सपोर्ट भेटला. पहिले थोडंसं जेव्हा डिप्लोमाला आम्ही प्रोजेक्ट केलं होतं तेव्हा थोडंसं स्टेज डेअरिंग कमी होतं, एखाद्या समोर बोलायला किंवा वायवा वगैरे असायची तेव्हा थोडंसं मागे पुढं व्हायचं. नंतर ते थोडंसं वाढत गेलं आणि डेअरिंग आली बोलायची. त्याच्यानंतर आम्ही इंजिनिअरिंगला ग्रुप स्टडी करायचो. ग्रुप स्टडी याच्यासाठी करायचो की समजा आता इंजिनिअरिंगला असे मॉड्यूल असायचे तर त्याच्यामध्ये 6 चॅप्टर किंवा 6 मॉड्यूल असायचे, त्याच्यामध्ये सब चॅप्टर्स असायचे. तर मग आम्ही काय करायचो 6 जण ग्रुप स्टडी करायचो, एक चॅप्टर एक जण घ्यायचो. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं एका चॅप्टरवरती एकाचा खूप डीप स्टडी व्हायचा आणि तो बाकीच्या 5 जणांना शिकवायचा. त्याच्यामुळे आम्हाला ते टीचिंग करण्याची एक सवय लागून गेली, एकमेकांना शिकवायची आणि एकमेकांचा आम्ही स्टडी करून घेत होतो. म्हणजे इंजिनिअरिंगचं कसं असतं लास्टच्या 1 महिन्यामध्ये फक्त स्टडी करायचा, त्याच्या आधी फक्त एन्जॉय करायचं, बाकी काही नाही. तर त्या सगळ्या गोष्टी मला तोच ते तर तू तुझ्या ग्रुप स्टडीमध्ये तू केलंस, पण मेन क्लासमध्ये तुम्ही तिघांनी एकत्र आल्यानंतर तुझं जेव्हा पहिलं लेक्चर मुलांसमोर होतं, पहिल्यांदा फर्स्ट लेक्चर ॲज अ टीचर श्री गणेश सायन्स क्लासमध्ये, तो अनुभव कसा होता? मला अजूनही आठवत आहे. गणेश सरांच्याच क्लासमध्ये आमचं तो पहिलं लेक्चर माझं होतं. एक हार्डली 7 ते 8 स्टुडंट माझे होते आणि माझं फिजिक्सचा पहिला युनिट्स अँड मेजरमेंट म्हणून एक चॅप्टर होता त्याच्यामध्ये. तर मी खूप तेव्हा प्रिपरेशन पण खूप केलं होतं. एक सिम्पल चॅप्टर होता पण खूप प्रिपरेशन पण केलं होतं आणि नीट प्रेझेंट केलं होतं. तेव्हा थोडंसं मनामध्ये थोडी भीती होती, पण ते आधी जसं मी म्हटलं की स्टेज लाईनिंग थोडीफार आली होती. आम्ही फंक्शन्समध्ये वगैरे खूप साऱ्या स्टेजवरती गोष्टी करायचो, त्याच्यामुळे खूप सारी स्टेज डेअरिंग मुलांसमोर बोलायची आली होती. त्याच्यामुळे आणि त्यात आम्हाला पॅरेंट्सना कन्व्हिन्स करायला खूप इझी जात होतं कारण की आम्ही प्रोजेक्टला आमच्या गाईडना कन्व्हिन्स करत होतो. पहिल्यांदा जेव्हा ते 7 ते 8 मुलं सॅटिस्फाईड होती, म्हणजे तुझ्या पहिल्या किती तासाचं लेक्चर होतं? पहिलं 1-1.5 तासाचं काहीतरी लेक्चर होतं, त्याच्यामध्ये खुश होती म्हणजे तो तुला एक ती ऍक्च्युअल क्लास करत तुला कॉन्फिडन्स तिथे मिळाला तुला कॉन्फिडन्स. सायलीला विचारेल तिचं पहिलं लेक्चर कसं काय होतं? आणि म्हणजे माझं कसं होतं की बोलायचं एखाद्याशी, तर ते मला म्हणजे पहिल्यापासूनच आवडतं इंटरॅक्ट करायला. तर मला हा बोललेला की तू काहीतरी वेगळं घे मुलांकडून. आणि हे बाकी तर हे शिकवतच होते, नॉर्मल चॅप्टर चालू केलेले. तर मी जस्ट छोट्या मोठ्या ट्रिक्स कशा यूज करायच्या, आन्सर कसे लर्न करायचे, तर पहिल्या लेक्चरला मी त्यांच्याकडून ते करून घेतलेलं. आणि हार्डली त्यांचं 10 मिनिटामध्ये खूप एक मोठं पॅरेग्राफ मी लर्न करून घेतलेला. आणि मग ते खूप मला असं छान वाटत होतं की चला आपल्याला जमणार आहे ही पुढे काही गोष्ट आहे ती. आणि मुलांना म्हणजे जी आमच्याकडे होती त्यांनी तो कन्सेप्ट पहिल्यांदाच बघितलेला की हां आपण असं पण अभ्यास करू शकतो आणि असं पण आपल्याला म्हणजे नॉलेज पण आणि मार्क्स पण मिळू शकतात.
म्हणजे पहिली लेक्चर तुमची तिघांची अगदी काय म्हणतात ना हॅपी एंडिंग होती. म्हणजे कसं असतं सेल्फ सुरुवात सॅटिस्फॅक्शन आम्हाला होतं की बाबा आम्ही जे करतोय त्याच्यातून आम्हाला म्हणजे डेडिकेशन आम्ही मेन करतो. तुमचं म्हणणं त्या मुलांपर्यंत पोहोचतंय का नाही पोहोचत हे हो. तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये समजतं. तेव्हा मग तुम्ही त्यावेळेस तिघं जण एकत्र येऊन श्री गणेश सायन्स क्लासेस करायचं ठरवलं, कारण तुम्ही गणेश सरांची इथे शिकवत होता. तर ते तिघं जण एकत्र येऊन कधी ठरलं असं की कुठल्या वर्षी ठरलं की आपण आता एक वेगळं सेक्शन सुरू ॲक्च्युली करूया? कसं झालं 2018चीच गोष्ट आहे. जून महिना, कम्प्लीट जून महिना जो होता तो आम्ही गणेश सरांच्या इथेच घेतला. जसं मी सांगितलं की बरं. आपल्याला एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करावं लागतं. जर आपण सायन्सच्या स्टुडंट्सला शिकवतोय त्यांना नाही चालणार 10-10 मिनिटांनी डिस्टर्बन्स, त्यांना नाही चालणार म्हणजे असं एक हे की डिस्टर्ब होतं. सो 1 महिन्यानंतर आम्हाला असा एक्सपिरियन्स आला त्याच्यामध्ये कोणाची चुकी नाही आहे. ठीक आहे, कॉमर्सचा क्राऊड आहे, 100-200 जणं एकाच वेळेला येऊन बसणं मोठी गोष्ट आहे. सो तिथे आपण आपल्या 13-14 जणांना ठेवणार. सो कसं होऊन जातं की उद्या त्यांच्या पॅरेंट्सची कंप्लेंट नको की आम्हाला डिस्टर्ब झालं, कारण मी जसं सांगितलं 5-6 तास बसायचं. हो बरोबर. सो आम्ही विचार केला की जागेचं असं काहीच बंधन नव्हतं की बाबा एवढं भारीच राहिलं पाहिजे. आपल्या मुलांना तिथे बसवायचं आणि आपल्याला एक बोर्ड लावते होते, 2 फॅन असू दे, ट्यूबलाईट असू दे, बस. कारण बघा आजच्या मुलांना हे बेसिक आहे सगळ्या, म्हणजे मी थोडं सांगेन की AC पाहिजे, हे अदर फॅसिलिटीमध्ये अडकून जातो आपण. पण आपल्याकडे जी मुलं होती 14-13 जी मुलं होती त्यांना पहिल्या दिवसापासून त्यांची एकच रिक्वायरमेंट होती आणि ते एकाच गोष्टीने आमच्या तिघांकडे आपल्या क्लासकडे टिकलेली होती, टीचिंग. बरोबर. त्यांना ना फॅन असा भारी पाहिजे होता, त्यांना ना रूम चांगला पाहिजे होता. त्यांना एक समजत होतं की टीचिंगच लास्टला मॅटर करतं. तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडमधनं येता, तुम्ही कुठनं शिकून येता, काही मॅटर नाही करत. सो आपलं जे काम होतं, जे आमच्या तिघांचं काम होतं ते असं होतं की युनिक वेनी शिकवायचं आणि आजकालची मुलं मी फ्रँकली सांगेन आम्ही ज्या एजशी थोडं जरा रिलेट करू शकतो. म्हणजे टीचर ही कन्सेप्ट काय आहे की इवन मी पण असताना एक 40 ते 45 वयाचा माणूस आपल्याला शिकवणार आणि मग आपण हा बोलायचं किंवा आपण येस सर बोलायचं आणि आपण एक रिस्पेक्ट. पण आम्ही ज्या एजला मुलांची इंटरॅक्ट करत होतो हार्डली ते आमच्याशी 4 ते 5 वर्षांनी लहान होते. त्याच्यामुळे स्टुडंट टीचर असं रिलेशन न ठेवता आम्ही एक दादा ताई असणार, पण ते स्ट्रिक्टनेसच्या ह्याच्यामध्ये असणार की चुकलास तर तेवढ्याच जवळीने मी तुला हे करणार. म्हणजे तेवढं आम्ही चांगलं बॉन्डिंग बनवलेलं ना. कधी कोणाच्या कंप्लेंट्स आल्या आम्हाला, कारण ते मी जसं सांगितलं की पॅरेंट्सचा विश्वास आणि स्टुडंटचा विश्वास हे जेव्हा आपण घेतो, मागतो त्यांच्याकडे, तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीला ते सरेंडर करतात आणि ते आपल्यानुसार हे करू शकतात. आणि म्हणजे असा एक पॉईंट होता की एकदम छोटासा रूम होता, एकच फॅन वगैरे होता आणि तेव्हा मुलांनी आम्हाला म्हणजे एवढा ट्रस्ट दाखवला ना, जी ॲडजस्टमेंट असते ती कोणी करत नाही. मग जसं मंदार बोलला आणि मग त्या पॉईंटला आम्ही तिघांनी ठरवलं की नाही आपण आता यातच काहीतरी पुढे करायचं. तर हार्डली 6 मंथ्समध्ये म्हणजे आम्ही एक डिसिजन घेतला की आपल्याला पुढे जायचं आहे, आता काहीतरी एक स्टेप गेली पाहिजे आपली पुढे. तर मग आम्ही असं ठरवलं की जागा वगैरे बघायला घेतली क्लासमध्ये, म्हणजे कुठे आहे कर्जतमध्ये. तर मग आम्ही एक पाऊल उचललं की आता अजून एक स्टेप आपली गेली पाहिजे. कारण आम्हाला अंदाज होता, म्हणजे आमच्याकडे रिझल्ट पण नव्हता, फक्त 13 मुलं होती पहिल्या बॅचची, पण आमच्या तिघांचा कॉन्फिडन्स, ते डेडिकेशन, ते पेशन्स, त्याच्यामुळे आम्ही एक डिसिजन घेतला आणि मग आम्ही एक मोठा क्लास घेतला. साधारण 1500 स्क्वेअर मीटरचा असेल, म्हणजे खूप मोठा होता तो आमच्यासाठी, कारण आम्ही हार्डली एवढ्याशाच रूममध्ये होतो तेव्हा. मग आम्ही एक ठरवत होतो की अरे कसं होणार, म्हणजे आपण एवढी उडी मारतोय पण कोणाच्या हिमतीवर आपण ती मारतोय. तर आमच्या पाठी ती मुलं होती, ती 13 जणं, त्यांना बघून आम्ही ती स्वप्न बघायला सुरू केलेलं की आपल्याला काहीतरी पुढे जायचं आहे. नाही, मेन तर म्हणजे मी तर असं म्हणेन की तुमच्या या एकंदरीत गोष्टीतून असं दिसतं की 13 मुलं तर आहेतच, पण तुमच्या शिकवण्यामधला एक तुमचा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स की आम्ही या मुलांशी रिलेट करू शकतो. आणि मगाशी मंदार म्हणाला तसं की एक ते एज लिमिट असतं, ते एज लिमिट बऱ्याच अंशी तुमचं कमी होतं. म्हणून तर मी सुरुवातीलाच म्हणाला की 3 होतकरू जी स्टुडंट टू टीचर यांचा खूप कमी गॅपमधला प्रवास आहे आणि आज त्याचा 3-4 वर्षात आपण पुढे बोलूयाच त्याबद्दल. पण ते जे मेन तुमचं मूळ होतं आणि त्यात तुम्ही तिघं एकत्रित तुमचं ट्युनिंग चांगलं, म्हणून ते कदाचित ती उडी तुम्ही आणि उडी मारलीच पाहिजे. त्याशिवाय तर आज तुम्ही आपण जे वास्तुत्व तिथपर्यंत तुम्ही पोहोचूच शकला नसता. मला तेच विचारायचं होतं की जेव्हा ती उडी मारली त्याच्यानंतर मग पहिल्या त्या 13 जणांचा जो रिझल्ट लागला आणि त्या रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला काय फिलिंग होतं आणि काय पद्धतीने लागला आणि किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? ॲक्च्युली 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर सगळं जरा सिच्युएशन, आपली कंडिशन जरा खूप वाईट झालेली आहे. झालं असं की आम्हाला त्या 13 जणांवरती खूप विश्वास होता आणि त्यांचा मेन आमच्यावरती आणि त्यांच्या पॅरेंट्सचा आमच्यावरती खूप विश्वास होता. त्या 13 जणांच्या ह्याच्यावरती आणि
एक आमच्या स्वतःवरती विश्वास होता. एवढी मोठी उडी मारणं तेव्हा खूप मोठी रिस्क होती, पण आम्ही एकमेकांना बॅकअप देत होतो, एकमेकांना सपोर्ट देत होतो, एकमेकांना पॉझिटिव्ह आम्ही काहीतरी गोष्टी सांगत होतो. त्याच्यामुळे त्या गोष्टी सगळ्या पॉसिबल होत गेल्या आणि टाईमनुसार त्या सगळ्या गोष्टी आमच्या म्हणण्यानुसार होत गेल्या. म्हणजे एकदा आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट चालू करायची फक्त खोटी, की त्याच्यानंतर आपोआप सगळ्या गोष्टी जुळून येतात. तशा गोष्टी आमच्यासाठी जुळून आल्या. आता त्या मुलांचे रिझल्ट पण असे खूप चांगले लागले. त्यांच्या एक्सपेक्टेशन ज्या होत्या त्या आम्ही फुलफिल केल्या. 100% लागला. 100% रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये बॅच तुमची 100% लागली. 100% भले मग ती 13 जणांची काय असू नॉट दे, नेसेसरी, पण तर ती तुम्ही 100% ॲज अ स्टुडंट येऊन स्वतःवर हो. विश्वास ठेवून मुलांना नाही आम्ही या मुलांना ट्रेन करू शकतो, हो. मुलांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या पालकांनी ठेवला. तेच 13 जण असू देत किंवा 3 जण असू हो, बरोबर आहे. इम्पॉर्टंट होतं. ऍक्च्युली हा बोल. त्याच्यामध्ये असं झालं की आम्हाला खूप वेगवेगळ्या तऱ्हाची मुलं, ॲक्च्युली आपण त्या फरक नाही केला पाहिजे, पण खूप वेगवेगळ्या प्रकारची मुलं आम्हाला भेटली. त्याच्यामध्ये कॉन्व्हेंटवाले पण होते, इंग्लिश मिडियमवाले पण होते, मराठी मिडियमवाले पण होते, अगदी जिल्हा परिषद शाळेचे पण मुलं होते. पण त्यांनी पण असं एकमेकांना हे नाही केलं आणि आम्ही पण त्यांना तसं जाणवून नाही दिलं. तुम्हाला एक सांगायला आम्हाला म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या तिकडे कशाचे तिकडे आतमध्ये गाव आहे, तिकडचा मुलगा आपल्याकडे येत होता. त्याला स्टार्टिंगला थोडंफार म्हणजे तो घाबरत होता, कारण की त्यांनी एवढं सगळ्या गोष्टी मोठ्या बघितल्या नव्हत्या. तो घाबरत पण होता आणि त्यात त्याला थोडंसं लँग्वेजचा थोडा प्रॉब्लेम होता. पण त्यांनी त्याच्यावरती एवढं वर्कआउट केलं की ॲट द एंड आम्हाला बाकीच्यांचे पेपर, जेव्हा आम्ही पेपर टेस्ट वगैरे सिरीज घ्यायचो तेव्हा बाकीच्यांचे पेपर चेक करायला आम्ही त्याचा पेपर घ्यायचो. त्याच्या स्पेलिंग एवढ्या राईट यायच्या, त्याच्या सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायच्या. म्हणजे एक ठरवलं ना एखाद्या मुलाने की तू पण करू शकतो, असा एक डेडिकेशन, असा आम्ही एक एक्झाम्पल सगळ्या मुलांना त्याचं देतो. आणि असं ठरवलेलं की प्रत्येकाचं करूनच घ्यायचं. बरोबर. तुम्हाला काय येत नाहीये, आम्ही तुमच्यासाठी बसतोय ना, तर तुम्ही, आणि ती मुलं पण आरामात, म्हणजे सकाळी 8-9ला यायची, ती 5 वाजेपर्यंत असायची. नाही, ते वातावरण तुम्ही तसं कसं क्रिएट केलेलं ना, फ्रेंडली ऍटमॉस्फिअर ठेवल्यामुळे मुलांना पण अशी मजा आली की यार हो. आपल्याकडनं हे काहीतरी वेगळं करून घेत आहे. म्हणजे नुसतं पाट्या टाकायची कामं नाही की हो. आले बसले फळ्यावर शिकवलं जा. म्हणजे आता जे तू उदाहरण दिलंस ते तर म्हणजे बरोबर आपल्या कर्जतच्या, म्हणजे मी पण कला क्षेत्रात काम करतो त्यामुळे कर्जतमध्ये खूप टॅलेंट खेडेगावात पण लपलेला हो, आहे. हो. तर तो बाहेर बरोबर. काढण्याचं मी पण काम करतोय आणि खूप बरोबर. चांगलेच टॅलेंट आहे. तू जे सांगितलंस की आज एखाद्या मुलाचं उदाहरण तुम्ही सगळ्या बॅचेसना देताय. म्हणजे आपण असं म्हणतो की CBSE, ICSE नॉट नेसेसरी, हो, हो, बरोबर तुमच्याकडे आहे. एक लॉजिक असेल, हो. एक सेन्स असेल प्रॉपर आणि करण्याची मेहनत मेहनत तयारी असेल. आणि जास्त करून म्हणजे मॅथ्समध्ये 90s मध्ये स्टुडंट्स आले. म्हणजे मॅथ्स सारखा सब्जेक्ट की पास होण्याचा आपल्याला वांदे असतात, आणि एवढं चांगलं करून घेतलं होतं त्यांच्याकडून, तर तोच आमच्यासाठी म्हणजे खरं ती तो एक गोष्ट. म्हणजे तुम्ही तिघं एकत्र आल्यानंतरचा तो टर्निंग हो, हो. पॉईंट होता की यस आता पहिला याच्यामध्ये आपल्याला result. पुढे जायचं. Yes, तिथे तुमचं खरंच. पक्क झालं हो. डिसिजन. आणि कसं होतं रिझल्टच्या बाबतीमध्ये, म्हणजे बघा, म्हणजे प्रत्येक ह्याची डेफिनेशन वेगळी असते की मला रिझल्ट लावायचा. म्हणजे प्रत्येक क्लासेसचा एक एम घेऊन चालतो की प्रत्येक वर्षी माझ्या क्लासेसचा टॉपर आला पाहिजे. बट जेव्हा आम्ही तिघं एकत्र आलो आणि आम्ही ज्या म्हणजे माइंडसेटचे होतो, तेव्हा आम्ही तिघांनी मिळून एक गोष्ट ठरवली की बघा, जो 90% वाला स्टुडंट आहे, म्हणजे जो 90-98 आहे, तो त्याला आपल्याला जस्ट पुश करायचं आहे, त्याला सोडून द्यायचं आहे, त्याला फक्त मोटिवेशनची गरज आहे. तो त्याच्या हिशोबाने आत्तापर्यंत त्यांनी केलं, पुढे पण करणार आहे. सो त्याच्यावरती आम्हाला नाही, आम्हाला इंटरेस्ट आणि आम्हाला जास्ती असं चांगलं ह्याच्यामध्ये वाटतं की जो स्टुडंट 60s-70s मधला होता, जर तो त्यांची लेवल मॅच करू शकला तर त्याच्यापेक्षा सॅटिस्फाईंग आमच्या तिघांसाठी काही नाही. म्हणजे जर तुम्ही आपल्या क्लासला असं सांगितलं की एक रेडीमेड 90%, 95% वाला स्टुडंट घ्या आणि तुम्ही त्याला ट्रेन करा, किंवा तुम्ही आम्हाला ऑन अँड ॲव्हरेज स्टुडंट जे 60-70s आले, आम्हाला त्यांच्यावरती वर्क करून करायला आवडेल, कारण आम्हाला त्यांच्यातनं त्यांना दाखवायचं. त्यांनी 10th मध्ये 60 काढलेत आणि 12th मध्ये ते 70 अप तर ते जात आहे, तर खूप तो मोठं. आनंद आहे ना, तो आमच्या म्हणजे तिघांसाठी तो वेगळा आहे. आपला पहिला रँक येतोय ह्याच्याहून कितीतरी पटीने जास्त असतं, 100%. कारण त्यांच्या चेहऱ्यावरचं जे सॅटिस्फॅक्शन असतं ना, आम्ही जवळून ते स्वतः बघितलं. आम्हाला बोलून दाखवतात की सर आम्हाला आमच्याकडूनच एवढी अपेक्षा नव्हती, तुम्ही आम्हाला ग्रो केलं किंवा आम्हाला एक मार्ग दाखवला. नाही काही म्हणजे आता या काळाच्या काही खऱ्या अर्थाने मुलांना- तीच गरज आहे. तू म्हणतोस की मार्ग परफेक्ट दाखवणं आत्ताच्या पिढीला. म्हणजे मुलांना आता कोरोना आणि या संकटामध्ये तर मुलं अडकलेली आहेत, पण मला नक्की खात्री वाटते की तुमच्यासारखे ते तिघं होतकरू स्टुडंट टू टीचर झालेले विद्यार्थी आणि आज तुम्ही एक चांगल्या पद्धतीने की मुलांकडनं त्यांच्यातल्या चेंजेसला आपलं स्वतःचं समाधान मानणं ही फार मोठी गोष्ट आहे तुमच्यातली. हे कदाचित, आणि मी तर तुम्हाला तेच सांगेन की आज तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी का आलो, कारण मी तुमचा प्रवास मी स्वतः बघितला की कुठे तुम्ही होतात आणि आज एका छान वास्तूमध्ये तुम्ही बसलेला, कारण वास्तू फार इम्पॉर्टंट असते.
तर पुढे मी तेच म्हणेन की मग हा आता ही 2 वर्ष मला वाटतं तुमच्या क्लासला झाले. तीन. तर ऍक्च्युली आता 3 आता हे वर्ष तिसरं होतं. वर्ष. हां, हो तीन. हो. तर मग या 3 वर्षातला तुमचा अनुभव कसा आहे आणि आता स्टील काय तुमचे म्हणजे पुढे काय कसं करायचं आहे असं काय प्रत्येकाने सांगावं. ओके. पहिले तर आपला जो क्लास आहे आता सध्या कोरोनाची कंडिशन आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्ती लांबचा विचार नाही. आपल्याला फक्त आपले मुलांना, कारण मेंटॅलिटी ह्या गोष्टीबद्दल मी जर असं सांगेन, जेव्हा लास्ट टाईमला लॉकडाऊन झालं तेव्हा मुलांना जेवढं आम्ही सेटअप करून ठेवलेलं आहे एका कॉम्पिटिशनसाठी, ते 6 महिन्याच्या आणि मुलांच्या मेंटॅलिटीनुसार ते थोडं पुढे मागे झालं. सो आमचं बेसिक सध्या टार्गेट हेच आहे की ठीक आहे, मुलांना आम्ही डबल ट्रिपल अजून 4 टाईम शिकू, नो प्रॉब्लेम. फक्त मुलांचं जे माइंडसेट आहे शिकण्याचं किंवा त्या झोनमधनं बाहेर नाही काढायचं आहे. कारण एकदा का मुलांना झालं ना, कारण सध्या आजूबाजूला ज्या कंडिशन चालू आहेत की प्रमोट केलं हे केलं, लगेच इफेक्ट टाकून जातात की मग कदाचित आमच्यासोबत पण तसं होईल, मग आम्ही आत्तापासून. सो मुलांना जेवढं फिजिकली स्ट्रॉंग ठेवणं इम्पॉर्टंट आहे या कंडिशनला, त्याच्याहून कितीतरी जास्ती पटीने मेंटली स्ट्रॉंग ठेवणं इम्पॉर्टंट आहे. आणि हे काम दोघांचं आहे, टीचर्सचं पण आहे आणि पॅरेंट्सचं पण आहे. सो मला पहिलं तर ते वाटतं की सध्याची कंडिशन ही आहे. आणि पुढचा विचार जर आपण क्लाससाठी बघायला गेलो तर तेच आहे की आपल्या क्लासमधनं जे JEE आणि नीटचे रिझल्ट्स असतात, जे सगळ्यांना ऐकून आहे, जेव्हा पहिले ॲडमिशन होतं आपल्याकडे, म्हणजे ॲडमिशन होतं तेव्हा प्रत्येक मुलाचं असतं, सर मला JEE, मला इंजिनिअरिंग करायचं आहे, मला नीट मेडिकलला जायचं आहे. पण मी खरी गोष्ट सांगेन, आपल्या कर्जतमध्ये जे आपण बेसिक बोलू शकतो, ग्राउंड लेवलचं जे आपण एज्युकेशन बोलू शकतो, ते थोडंसं अजून फर्म झालं, थोडं अजून कॉम्पॅक्ट झालं तर आपल्या मुलांना गायडन्स चांगला भेटेल. कारण काय होतं की मुलांना अशा आपण लेवलला नको ठेवायला की तुम्हीच चांगले, तुम्हीच म्हणजे हां. सो हे आहे. आणि मुलांना काय आहे की कॉन्फिडन्स पाहिजे. आम्हाला तिघांना हेच वाटतं की चांगलं आपण सगळ्यांच्यातनंच काढू शकतो, ठीक आहे. सो मुलांना आपल्याला मोटिवेशन देणं गरजेचं आहे आणि त्यांना दाखवायचं आहे फक्त की बघा असा पण स्टडी होतो. तुम्ही नुसताच जेवढं युनिट म्हणजे एक डायमेन्शनला राहू नका, असं पण होऊ शकतं. सो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये बघा सगळेच हार्डवर्क करतात, सगळ्यांचंच डेडिकेशन असतं. पण आम्हाला आपल्या क्लासला जो वेगळं बनवतं ते म्हणजे आहे प्लॅनिंग आणि इम्प्रोव्हायझेशन. सो प्लॅनिंग जे आपण 3 वर्षात सगळेच बोलतात, इव्हन आमच्या घरातले बोलतात, आमचे फ्रेंड्स बोलतात की 3 वर्षात असं काय जादू झाली, 3 वर्षात असं एवढं कसं करू शकतो. सो एक बेसिक गोष्ट आहे की आपण जर प्लॅनिंग ठेवलं तर जी गोष्ट आपल्याला 10 वर्षात मिळणार आहे ती 2 वर्षात मिळते. सो पहिले तर मी सगळ्यांनाच हे सांगेन की तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये राहा, तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये राहा, प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. आणि इम्प्रोव्हायझेशन म्हणजे तुम्ही हे नाही बोलून चालू शकत की आत्तापर्यंत हे होत आलं तर हेच होणार नाही, तुम्ही तिथेच थांबून राहा. सो इम्प्रोव्हायझेशन म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशननुसार कुठला डिसिजन घेताय आणि किती करेक्ट घेताय त्याच्यावरती पण खूप गोष्टी डिपेंड करतात. 3 वर्षात काय म्हणजे तुमचं ते थोडंसं सांग ना की 3 वर्षामध्ये त्या 13 मुलांनंतर आज हां. हा प्रवास कसा होता, किती मुलं वाढत गेली आणि तो सक्सेस तर ऑलमोस्ट वाढतच म्हणजे गेला तुमचा. आधी तर पहिले 13च मुलं होती आणि मग आम्हाला एक समजलं की शिकवणं कसं पाहिजे आणि मुलांकडून रटून घेतलं जातं तर नाही. त्यांना जेवढे एक्झाम्पल्स द्या, कारण मी तर म्हणजे आम्ही तिघं पण असं म्हणतो की तुमचा कन्सेप्ट क्लिअर राहिला ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी जमू शकतात, नाही रट्टा मारायची कधीच गरज नाही लागणार आहे. मग 13 चे 40 झाले नेक्स्ट बॅचला, मग 40 ते 60 झाले. तर म्हणजे असा प्रोग्रेस आमचा होत गेला. आणि म्हणजे आमचं असतं की आम्ही एखादी गोष्ट शिकवतोय मुलांना, तर म्हणजे आम्हाला आता एवढी जणं बसलेत, आता 60 जण एका वर्गात बसत आहेत, तर प्रत्येकाकडे आपली नजर फिरत असते. तर एकाचा चेहरा थोडा अपसेट असतो, एकावर स्माईल असते, पण जो अपसेट चेहरा असतो, जो फेस असतो, त्याच्याकडे त्याला कधी स्माईल येणार आहे तोपर्यंत जीव तेवढं शिकवत असतो आम्ही तिघं सुद्धा. म्हणजे ते एक डेडिकेशन आहे आमच्यात. त्यामुळे मला असं वाटेल की आम्ही आज आहोत हॅपी फेसेस असं हां, तुमच्या क्लासचं actually. ऍक्च्युली ते आहे. सौरभ तुला काय वाटतं की आता म्हणजे आता या 3 वर्षामध्ये हिने सांगितल्याप्रमाणे वाढत गेली संख्या, तर आता पालकांसोबत कसं इंटरॅक्ट करता तुम्ही की आता 13ची 40 झाली, 40ची 60 झाली, पण ही मुलं तर आहेतच पण त्यांचे पालक, मगाशी जसं म्हटलं की ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे, तर पालकांशी कसं इंटरॅक्शन असतं तुमचं? मी थोडं मंदरच्या मागाच्या म्हणीला थोडंसं कंटिन्यू करतो. पहिले तर त्यांनी सांगितलं होतं की प्लॅनिंग, तर प्लॅनिंगमध्ये आम्ही पहिले तर पुढच्या 6 महिन्याचा प्लॅन आमच्याकडे ऑलरेडी तयार असतो. कुठला शेड्यूल करायचं आहे, कधी कुठलं लेक्चर ठेवायचं, कधी कुठली एक्झाम झाली पाहिजे, आणि कॉलेजच्या शेड्यूलनुसार किंवा कंडिशननुसार आम्ही थोडंफार त्याच्यामध्ये चेंज करतो. पण आम्ही 100% त्याला जास्तीत जास्त जेवढं आम्हाला त्याला अप्लाय करता येईल तेवढं आमचं ठरलेलं असतं. आणि तो जो शेड्यूल असतो आमचा, कुठलं चॅप्टर होणार, कुठलं लेक्चर होणार, कुठली टेस्ट होणार, कुठली टेस्ट सिरीज होणार, या सगळ्या गोष्टी आमच्या पॅरेंट्सपर्यंत पोचलेल्या असतात, स्टुडंटपर्यंत पण पोचलेल्या असतात.
त्याच्यामुळे ते पण अपडेट घेतात स्टुडंटकडून की आज हे झाले की नाही किंवा हे झाले की नाही किंवा का नाही झालं, तर त्याच्यावरून होतं. आणि आमच्या पॅरेंट्सना पण तेवढं आमचं हे आहे की ते बिंदास आम्हाला विचारू शकतात की आमच्या मुलांना आमच्यापर्यंत पोहोचू शकतात. इंटरॅक्शन कसं करतं पॅरेंट्स म्हणजे तुमच्या पॅरेंट्सची meetings बेसिक असतात, कसं असतं? पॅरेंट्सची बेसिक मीटिंग आपली क्वार्टरली असते, म्हणजे वर्षातनं आपण 4 मीटिंग 4 घेतो. वेळेस. हां, 4 वेळा. म्हणजे नॉर्मली जेव्हा सगळे एकत्र येतात, पण बेसिकली कधी कुठला पॅरेंट्स आपल्याशी आपल्याला कुठलाच असं इगो नाही आहे की तुम्ही आमची अपॉइंटमेंट घ्या आणि मग 2 तासांनी भेटा, असं काही काही नाही. नाही. तुम्ही या, कॉल करा, आम्ही कोणी अवेलेबल असेल आणि तुमच्या सगळ्या इव्हन आम्हाला queries वाटतंय की हा ह्याची इम्प्रूव्हमेंट कमी झाली आहे तर आम्ही लगेच कॉल स्वतःहूनच करतो सांगतो. आणि मुलांबद्दल सांगतो की काही घरी प्रॉब्लेम आहे का किंवा असं का होतंय, मग ते इंटरॅक्शन तेवढं त्यांचं असतं की हा आपल्याला अपडेट देत राहतात प्रत्येक वेळी. सो मग त्यांचा अजून जास्त ट्रस्ट बसतो असं आहे. आणि पॅरेंट्स मिटिंगला आपल्याकडे एक वेगळी पद्धत आहे. आपण पॅरेंट्सची ओपिनियन पहिले तर ऐकून घेतो. ओके. आम्ही आमचं शेड्यूल वगैरे सगळं सांगतो, पण त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन काय करता येईल ते आम्ही Parentsनाच विचारतो. सजेशन्स वेलकम. स्टुडंटकडून पण आम्ही घेतो. म्हणजे हो. खास एक सेशनच असतो की सगळं झालं म्हणजे तर कुठल्या पॅरेंट्सला टीचिंग किंवा कसं राहायला पाहिजे किंवा मुलं स्वतः आपल्या ह्याचं काय इश्यू होतोय, सो ते सगळं डिस्कस केलं Feedback जातं. घेतात. फीडबॅक घेतला जातो आणि नंतर भरपूर पॅरेंट्स आपल्याकडे पर्सनली पण येऊन भेटून जातात की कारण काही गोष्टी नाही बोलत, सो मग ते पर्सनली येऊन पण भेटून जातात आणि आम्ही ऑलवेज त्यांना वेलकम करतो. असं कधीच नसतं की नंतर या टाळाटाळ करणं, काहीच नाही. नाही. कारण दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या. जर मुलाला बघा भरपूर गोष्टी असतात की मी काही गोष्टी लपवू पण शकतो, आपल्याला काही फायनान्शियल गोष्टी असतात त्या आपण काढून घेण्यासाठी आपण हे करू शकतो, पण आम्हाला नाही करायचं. मुलाची प्रोग्रेसच आपल्याला समजून सांगणार आहे की मी काय आहे, ठीक आहे ना, त्याच्यावरूनच आपण बरोबर, फायनल. बरोबर. सो मी तेच म्हणलं, जेवढं आम्हाला स्टुडंट इम्पॉर्टंट आहे तेवढं किंवा त्याच्याहून जास्ती इम्पॉर्टंट आम्ही त्यांच्या पॅरेंट्सला मानेल. कारण जेवढी फिकर आम्हाला आहे त्यांची, जेवढी काळजी आम्हाला आहे त्याच्याहून कितीतरी जास्तीनी पॅरेंट्सला पण आहे. मग तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त म्हणजे मला असं विचारायचं की क्लासबद्दल तर खूप ऐकलं आता त्या पद्धतीने प्रोग्रेस हो. तुमची आहेच, हो. पण क्लासमध्ये बाकी काही सेलिब्रेशन करता की नाही, म्हणजे कसं हो. असतं तुमचं, किंवा आता ते सेंड ऑफ वगैरे जो क्लासमध्ये पण हां असतो म्हणजे असं असतं? आता आम्ही कसं असतं की बोर नको व्हायला मुलं, एक त्यांच्या हॅपीनेससाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग आता वुमेन्स डे झाला किंवा चिल्ड्रन्स डे झाला, जे असे त्यांच्या रिलेटेड जे Days, आहेत okay. डेज वगैरे, तर म्हणजे असं पण नाही अख्खा दिवस तेच असतं, एखाद तास जस्ट केक कटिंग वगैरे म्हणजे असं वाटतं की मुलं तेव्हा एकत्र येतील, त्यांना पण थोडी छोटीशी पार्टी होईल, मग ते आपलं चालू असतं ते पाहिजेच आता. पाहिजेच. गेम्स चालू असतात, पण लेक्चर education पहिले चे. होतात आणि मग राहतील ते 15-20 मिनिटामध्ये हे केलं. तेव्हा लास्ट सेक्शन तो असतो, हां, हां, आधी बरोबर. लेक्चर आणि मुलांना आम्ही जसं आपल्या ह्याच्या जेव्हा PPT आम्ही एक्सप्लेन करतो तेव्हा मुलांना हे सांगतो की आपण एक कॉम्पिटिशन टाईप ठेवतो, म्हणजे जसं एक क्रिकेट, Education हां म्हणजे games. एज्युकेशनल गेम्स टाईप, की मुलांचं बघा म्हणजे मुलांनाच ॲट त्या मोमेंटला काय सुचतं, मुलं आन्सर पाठ करून लिहितात, चांगली लिहितात, पण मुलाला जेव्हा आपण एंट्रन्स बाबतीत बोलतो, JEE नीट CET या सगळ्या बाबतीत बोलतो, तेव्हा मुलाकडे 1 मिनिट असतो त्या क्वेश्चन वाचायचा, त्याला रीड करायचं, त्याच्यानंतर फॉर्म्युला यूज करून आन्सर आणायचं. सो त्याच्यासाठी स्टेज डेअरिंग इम्पॉर्टंट आहे. बरोबर. सो ते इम्प्रूव्ह कसं करता येईल, ते स्किल कसं आणता येईल, सो त्याच्यासाठी आम्ही मुलांचे 3 ते 4 ग्रुप्स करतो, मग त्यांना एक टीम बनवतो, त्यांच्यात कॅप्टन्स व्हाईस कॅप्टन्स सगळं असतं आणि मग त्याच्यानंतर त्यांची एक छोटीशी कॉम्पिटिशन असते. कॉम्पिटिशनमध्ये त्यांना एवढंच सजेस्ट केलं जातं की तुम्ही टीमसाठी खेळताय, स्वतःसाठी खेळत नाही. त्यामुळे ग्रुप स्टडी वाढतो आणि कसं आहे की जेवढे मुलं आपल्या एकमेकांमध्ये मिसळतात, मुलांच्या गप्पाच नसतात, मुलं कधी कधी ह्या बाबतीमध्ये पण डिस्कस करू शकतात, अरे मला हे समजत नाही आहे, तू मला हे सांगशील का, हे माझं झालं हे मी तुला सांगेन. तो जो संस्कार आहे ते फार इम्पॉर्टंट आहे, कारण हो. आता काय झालंय की ती जेलसी तुम्ही काढून टाकता हां. की यस टीम म्हणून तुला करायचं हां. किंवा तुझ्या बाजूच्याला सपोर्ट सिस्टीम तुला जर नाही आलं तर तुझी टीम हरेल, असं हे सांगितलं बेसिकली आहे. म्हणून त्यांच्यामध्ये ती कॉम्पिटिशन क्रिएट होते, दुसऱ्यांना खाली पाडण्यासाठी नाही, चला आपण सगळेच आपण नाही. आणि ते सांगण्यासाठी किंवा ते काय म्हणतात ना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही तिघं एकत्र आहात, तेच काफी आहे मला हो, वाटतं. ते तर आहे. कारण तुमच्या तिघांची टीमच म्हणजे तुम्ही स्वतः सांगू शकता की आम्हीच उदाहरण आहोत की बघा आम्ही तिघं, म्हणजे मी यांची मुलाखत किंवा यांच्याबद्दल बोलण्याचा किंवा यांच्याशी डिस्कशन करण्याचा जेव्हा विचार केला तेव्हा आपण समाजामध्ये आपण नेहमी म्हणतो की 3 तिघाड काम बिघाड, पण या तिघांसोबत एक गोष्ट जोडलेली आहे, त्यामुळे यांच्यामध्ये कधी बिघाड होणार नाही आयुष्यामध्ये, ती म्हणजे ज्ञान, हो. जी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि या ज्ञानाची साथ तुमच्या तिघांसोबत आहे, म्हणून तुम्ही आज तिघं असे घट्ट एकत्र आहात आणि एकत्रच राहाल याची आम्हाला सगळ्यांना कर्जतकरांना खात्रीच आहे. तर मग सेंड ऑफ आणि हे कसं असतं, म्हणजे एखादी बॅच आता संपते तेव्हा तुमचे काय म्हणतात ना आता काय हा विद्यार्थी आता Farewell. येणार नाही, विद्यार्थ्याचे काय इमोशन्स असतात किंवा तुमचे काय असतात इमोशनली कसं? पहिले तर मी नेहमी आम्ही तिघांनीच की कधीच आम्ही मुलांना रडून नाही पाठवत, म्हणजे मोस्टली सगळ्यांना माहिती असेल की सेंड ऑफ म्हणजे रडणं असतं,
अरे त्यांना माहिती आहे की हा क्लास त्यांचाच आहे, तुम्ही कधी पण येऊन बसा. Anytime welcome. काही इमोशनल होतात, खूप इमोशनल तर आम्ही त्यांच्यावर फक्त आम्ही जर दाखवलं तर बरोबर. हा हे नाही. पण अजूनही सगळे अजूनही टच मध्ये सगळे- आहेत. मी सांगू येतात, इमोशन्स जातात. हे हां. आपल्या आयुष्याचं एक काय म्हणतो ना भाग भाग. आहे. हो. इमोशन्स त्या रिलेट झाल्याच पाहिजेत, त्यामुळे आपलं नातं किती घट्ट आहे, म्हणजे तुमचा विद्यार्थी आणि टीचर हे मैत्रीपूर्ण तुमचे हो. संबंध हे किती घट्ट आहेत हे इमोशन्सच दाखवतात. बरोबर आहे. म्हणजे त्या तर इम्पॉर्टंट आहेत. अजूनपर्यंत ते आम्हाला येतात. येतात, कधीतरी त्यांचं ठरतं ठरतं अचानक स्वतः. आम्हाला भेटायला अचानक येतात, येतात. आम्हाला माहित सरप्राईज पण येतात, नसतं. चालू म्हणजे मागची असतं. ती- हा, ती- जे ती- पहिले ती- send off ती- झाले. पहिले सेंड ऑफ झाले हो येतात. येतात म्हणजे त्यांचं असं अचानकच ठरतं, सर आज आम्ही आहोत, आम्ही येऊ का? आम्ही हा येऊ ठीक का? आहे, फ्री टाइम आहे, तुम्ही येऊन मग जा. आता मला एक तेच विचारायचं आहे की जी 13 जण आता शिकून पुढे गेली, हा. तर आता कोण कुठे जॉबला किंवा पुढे कोणाचं असं काही झालेलं अं, कोण भेटायला आलंय किंवा काय आहे सगळेच म्हणजे आता जे आपले आहेत भरपूर 2 जणांनी आपल्या क्लासमधनं म्हणजे आम्ही तिघांचं कसं होतं माहिती का, जेव्हा आम्ही आमचं एज्युकेशन कंप्लीट करत होतो तेव्हा आम्ही ही गोष्ट बघितली की इंजिनिअरिंग, डॉक्टर आणि ह्या ज्या म्हणजे नॉर्मल गोष्ट म्हणजे नॉर्मल नाही म्हणता येणार पण नॉर्मली सगळीच तिकडे जातात. सो आम्ही आमच्या मुलांना पहिले हे सांगितलं की पहिल्या बॅचमधनं आम्हाला इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर हे बघा, तुम्ही नीट विचार करा, कारण सगळेच होतं. सो जे आपले 4-5 मुलं आहेत, 2 मुली आहेत आपल्या क्लासमध्ये, त्यांनी मॅथ्समधनं BSc करतात. बघा किती युनिक टॉपिक आहे, म्हणजे युनिट मॅथ्समधून BSc करताय. की मोस्टली स्टुडंट नाही करत त्याच्यामधनं त्या सब्जेक्टमधनं. केमिस्ट्रीमध्ये आहेत, डेटा सायन्समध्ये आहेत, कम्प्युटर सायन्समध्ये आहेत, Architecture. आर्किटेक्चरमध्ये आहेत. म्हणजे दोघं आम्ही त्यांना सांगतानाच सांगितलेलं काहीतरी Unique युनिक करा. आणि आता जर आपण बघतोय जी काही जनरेशन आहे, प्रत्येक जण इंजिनियर डॉक्टर बनतोच आहे आणि समाजासाठी ते लागणारच आहे. बरोबर. पण आपण काय आम्ही त्यांना सांगितलेलं तुम्ही पुढच्या 4-5 वर्षांनंतर नंतर काय बघा. होणार आहे ते तुम्ही आता प्रेडिक्ट decide करा, कारण आमच्या Predict वेळेला करा. आम्ही हे बघितलेलं. आम्ही जेव्हा 10th-11th होतो तेव्हा जो तो बोलायचा मेकॅनिकल इंजिनियर, असं मी मेकॅनिकल इंजिनियर म्हणा. आता जमाना आला ITचा, सो आता सगळे बोलतात IT इंजिनियर. मग तुमचं आता ही काही 3-4 वर्षाची गॅप गेलेली आहे, मग आता शिक्षणामध्ये तुमच्या आता जे शिकवते त्याच्यामध्ये बदल झाला असेल काही गोष्टींमध्ये, हो, तर मग ते नक्कीच. कसं तुम्ही ॲकोमोडेट करता की आता हा बदल झालेला, मग तुम्ही पण स्वतः काहीतरी त्याच्यासाठी स्टडी करत असाल, कसं असतं ते हो, थोडंसं अपडेटेड राहायलाच पाहिजे आणि अपडेट काळाची गरज आहे. काळाची गरज? त्याच्यामुळे आम्ही पण थोडंफार गोष्टी सर्च करतो, रिसर्च करतो. Technologically. त्याचे मुलांना कशा प्रकारे चांगल्या प्रकारे एक्झाम्पल देता येईल ते आम्ही पहिले तर माइंडमध्ये घेऊन जातो. म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर तिघं बसत असाल त्या करता, हा तिघं जण एकत्रित म्हणजे एखादं समजा बुक चेंज होतंय तर त्याच्यावरून अनालाइज करतो. ऍक्च्युली बुक पूर्णच्या पूर्ण नाही पूर्ण चेंज change होत, नाही. थोडंसं topic पुढे एखादा मागे. टॉपिक ऍड होतो किंवा एखादा टॉपिक कमी होतो आणि त्याची जी लिहिण्याची लँग्वेज असते किंवा ती रीड करण्याची लँग्वेज असते ती थोडीफार बदलते. त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम होत नाही आणि कसं आहे आम्ही पण तेवढं स्टडी केलेलं आहे, त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. आणि जर एखादी गोष्ट नवीन असेल तर ती आम्ही पहिले एकमेकांकडून त्याच्या पण शिकून videos घेतो. आम्ही वगैरे खूप साऱ्या share गोष्टी करतो असतात त्या मुलांना. आम्ही एकमेकांकडून शिकून घेतो. म्हणतो की शिक्षण हे कधी संपत नाही, नसतं. हो, कधीच काय बरोबर. म्हणजे शिक्षक असला तरी त्या शिक्षकाला पण चालूच शिकत राहतं. राहावंच बरोबर आहे, लागतं. हो. तर मला तेच आता विचारायचं आहे की आता श्री गणेश सायन्स क्लासेस 2021 पर्यंत हा तुमचा एक छान प्रवास आतापर्यंत अनेक बॅच तुमच्या बाहेर गेल्या, तर आता असं काही वेगळं ड्रीम आहे का तिघांचं की व्हॉट नेक्स्ट तिघांचं असं काही ठरवलंय का? Actually, काय प्लॅनिंग मध्ये आहात किंवा काय आहे? म्हणजे असं बघायला गेलं तर आम्हाला जे मी सांगितलं की कर्जतमध्ये, म्हणजे मी कर्जतचं पर्टिक्युलरली बोललो, तर कर्जतमध्ये आम्हाला ना प्रत्येक, जसं मी पहिलेच बोललो एक गोष्ट की जे 8, 9, 10th पर्यंतचं जे आपण बोलतो, कारण आम्ही जवळनं ही गोष्ट बघतोय आजकाल की मुलं पर्सेंटेज चांगले आहेत, पण आम्हाला जे पाहिजे असतं की हां म्हणजे हा पर्सेंटेज कमी राहू दे पण ह्याला जे बोलतोय ना ते समजलं पाहिजे, साध्या गोष्ट. सो ते नाही आहे. सो आपल्याला कर्जतमध्ये ती गोष्ट कशी आणता येईल की जरा स्मार्ट राहा आणि कॉमन सेन्स यूज करा. सगळ्याच गोष्टी पाठ करायच्या नाही आहेत. आम्ही बघतो की काही मुलं गणित हा विषय पाठ करतात किंवा छोट्या छोट्या गोष्टी पाठ करतात. सो आपण तर म्हणजे करत नाही कधी असं, पण तीच गोष्ट आपण सिम्पल वेनी सांगतो तेव्हा मुलांना समजू शकतो. तीच गोष्ट जर आपण मुलांना 8, 9, 10 स्टँडर्डपासून सांगितली, समजवली, तर ह्याचं बेनिफिट एक आहे की जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम येतात ना, ही तुम्ही म्हणजे मी कर्जतच्या सगळ्या स्टुडंटला सांगतो की तुम्ही 11th स्कोर करता, तुम्ही 12th स्कोर करता, पण JEE आणि नीटला नाही होत. याचं हेच कारण आहे की आपलं बेसिक भरपूर स्टुडंटची कन्सेप्ट ही आहे की मी JEE घेणार, मी नीट घेणार. ते घ्यायचं नसतं. ते 8, 9, 10th पासून प्रिपरेशन स्टार्ट करायचं असतं. म्हणजे ते एका मिनिटात तुम्हाला हां, उत्तर द्यायची असते. म्हणजे द्यायची असते. तुम्ही 8, 9, 10चं बेसिक प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे तुझं किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती तू पुढे बोलशील. जर मी तुम्हाला पाडेच बोलायला शिकवलं, तुमचे पाडेच पाठ नाही आहेत, तर मी तुम्हाला मोठ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं शिकवलं. सो हे एक बेसिक आहे की आमचं हेच ड्रीम आहे सध्या तरी की कर्जतमध्ये आपण प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरती एक असं सॅटिस्फॅक्शन दिसलं पाहिजे की नाही मला मार्क्स कमी राहू दे, 4 लोकात जेव्हा मी जाईल ना तेव्हा मी नॉलेजला त्याच्या कमी नसेल. सो हे आपल्या क्लासचं एक बेसिक एम आहे.
अजून काय तुमच्या दोघांचं म्हणजे अजून ठरवलेलं काय की काय हेच तुमच्या तिघांचं आता फिक्स हेच. ड्रीम आहे? तिघांचं हेच आहे की कर्जतमधल्या प्रत्येक मुलाला मी तर बोलेल त्यांनी रटला नाही पाहिजे. कारण रट्टा जो मारतो तो कधी विसरू शकतो आपण. ते कन्सेप्ट कायम क्लिअर पाहिजे. कॉन्सेप्ट क्लिअर झाली तर- मला वाटतं सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे हो. मी आता कॉमर्सचा स्टुडंट आहे तर 11वीला जे 3 रूल शिकलेलो आहोत म्हणजे हां. मुलांना टॅली वगैरे शिकवताना तेच सांगू की ते जास्ती महत्वाचे हम्म. ते विसरू नका आयुष्यामध्ये ते कामी येतील तुमच्या. तर छान म्हणजे मला वाटतं तू जे मगाशी म्हटलास की आम्ही त्या पद्धतीने आता करतोय ते ड्रीम तर ते ड्रीमची सुरुवात तुम्ही मला वाटतं आता तुम्ही जे युट्यूबला व्हिडिओ टाकताय Yes. सायली तिघांची तुमचे वेगवेगळे येतात की 10 सेकंड्समध्ये कसं काय? काय आता क्यूब रूट मी आणि मराठी square माध्यमच root आहे. आहे. हो. Tricks, पण tricks. ते ट्रिक्स त्या हां. तर त्या ट्रिक्स मला वाटतं मुलांच्या खूप फायद्याच्या असतील हो. की त्या 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये जी उत्तरं द्यायचे त्यामध्ये त्यांना ते खूप फायदेशीर ठरेल असं हो. दिसते कारण मी पण ते बघतो व्हिडिओ तुमचे मला तेवढं काय आम्ही मराठी माध्यमातली सगळे पण ते छान वाटतं की हा कळतं म्हणजे ते असं काढतात तो स्क्वेअर असा हो, हो. काढतात आणि 10 सेकंदामध्ये तो जर प्रॉपर वेनी तुम्ही शिकवता त्या पद्धतीने गेलात तर ते काढू शकता आणि मला आनंद याचा आहे की तुम्ही ती ओपन ठेवली हो. म्हणजे हो, link. हो. की असं नाही की तुमच्याच आपल्या क्लासवरती जसं आता याच्या बोलण्यात या तिघांच्या बोलण्यामध्ये एक गोष्ट आली की कर्जतच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून म्हणजे मला हे आवडलं की कर्जतच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून हे घडलं पाहिजे आणि त्याचं जर तो लॉजिक क्लिअर झालं तर तो त्याच्या मग तो क्लासला कुठेही असो हो. त्याच्या अभ्यासामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये तो खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. तर मी या तिघांची गप्पा मारण्यामागे तो हाच एक उद्देश होता की हे तिघं जे ज्या पद्धतीने इतक्या चांगल्या लेवलनी शिकवत आहेत मुलांना आणि समाधान मेन जे हवं असतं शिक्षणामध्ये की आपल्याला त्यातून किती पैसा मिळाला आहे किंवा त्यातून आपण किती बॅच वाढवली याच्यापेक्षा आपण किती मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये कॉन्फिडन्स दिला त्या सेक्शनमध्ये तुमच्या तर तो खूप महत्त्वाचा होता. आणि जाता जाता मी तिघांनाही एवढंच मला विचारेन एक की फक्त ऍड करायचं आहे की कसं असतं माहिती आहे का काही ठिकाणी फक्त टाइम वाईज आपलं लेक्चर चालू असतं तर आमच्या तिघांचं जर भांडण होत असेल तर एखाद्या ह्याच्यावरून होतं की मला 2 तासाचं लेक्चर अरे सॉरी मी संपवण्याआधी एक मेन महत्वाचं राहिलं मला की डिबेट हे आता म्हणजे आपण भांडण म्हणण्यापेक्षा डिबेट Debate. हां. तर तिघांचं डिबेट होतं का असं हो. काय कुठल्या उठाने म्हणजे हेच हो, हो. काय ठरवतं कसं मध्ये म्हणजे टाइम आम्हाला कमीच पडतो कारण आम्हाला तेवढं एक्सप्रेस करायचं असतं आम्हाला टाइम घ्यायचा. म्हणत होता कधी आता आता 2 ह्याचा lecture. टाइम झाला तर मी सांगायला सगळे सौरभ झालाय आता तेवढा तुझा टाइम संपला 1-1.5 तास झालेला आहे तर 2 मिनिटं थांब मला अजून एक्सटेंड करायचंय असं प्रत्येक तिघांच्या बाबतीत होत असतं. नाही. म्हणजे आम्हाला जेवढा टाइम देईल ना तेवढा आम्हाला कमीच. कमी पडतो कमीच असं नाही आम्ही पडतो. टाइम बघून शिकवतो आम्हाला टाइम पेक्षा जास्तीच पाहिजे असतं मुलांचा टाइम जास्त बरं आला तू हा मुद्दा काढलास कारण मला तेच विचारायचं होतं हम्म. कारण शेवटी बघा आपण एकत्रित काम करताना प्रत्येकाचे हो. Opinions मध्ये opinions फरक असतात. असतो. तर ते डिबेट सुद्धा बघा ते किती छान पद्धतीने म्हणजे शिक्षणासाठीच की बाबा लेक्चर मला थोड्या वेळ अजून जास्त घेऊ दे आणि त्याचा फायदा अर्थातच मुलांना होतो. आणि म्हणजे आता आपण असं बोलतो ना बरेचसे फेलियर येऊ शकतात आणि आले सुद्धा आहेत किंवा सक्सेस आता मिळत आहे तर म्हणजे आमचं असं आहे की फेल्युअरला पण आपण एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेत असतो 100%. तर म्हणजे अजून म्हणजे एक सक्सेस जरी आला तर मग ते सक्सेस त्या दिवसापुरतीच आम्ही म्हणजे ठेवला आता रिझल्ट लागला तर त्यातच नाही राहिलो तर पुढे जायला नाही, पाहिजे नाही, तसंच पाहिजे. कारण तर आपली तसंच इम्प्रुव्हमेंट आपण होणारच करतो. नाही आपण त्याच जर त्याच्याच mindset मध्ये- राहिलो त्या असं पण आनंदामध्ये आहे. ते समाधान नकोच आहे हां. की नाही ते मला त्या दिवसापुरतंच ठेवतो, त्या त्याच्यानंतर दिवसापुरतं. भरपूर दुसऱ्या अशा दिवसाचे पुढचे सिच्युएशन plans आहेत, ते येतात पण implement तेव्हा होतात. आपल्यावर असतं की आमच्या तिघांवर असतं की काय डिसिजन घेतला पाहिजे त्या पॉईंट. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये मी पण बघितलेले आहेत की बरेच अपडाऊन हो. आले पण हे तू तर अपडाऊन सोबत होताच आमच्या. नाही मी तर आहेच पण ह्या अपडाऊन्स मध्ये आमच्यापेक्षा किंवा कोणी जो बाहेरनं तुम्हाला सपोर्ट आहे त्यापेक्षा तुमच्या तिघांचं जे ट्युनिंग आहे हम्म. ॲज अ फ्रेंड किंवा 10वी पासून तुम्ही एकत्र आहात ॲज अ बिझनेस पार्टनर म्हणा हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. हो. तर मला तेच आता तुम्हाला विचारायचं होतं की तुमच्या तिघांचं तर एकत्रितपणे तुम्ही छान आहातच पण तुमच्या घरच्यांचा सपोर्ट कसा आहे त्या गोष्टीसाठी? घरच्यांचा आम्हाला खूप पाठबळ आहे कसं आहे की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरून सपोर्ट भेटत नाही किंवा घरून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी भेटत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही एखादी गोष्ट घरी सांगितली की त्याला ते विचारपूर्वक आम्हाला उत्तर देतात किंवा त्याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट तुम्हाला करता येईल हे सजेशन देतात ते नाही डायरेक्ट असं म्हणत नाही. ओके म्हणजे जेव्हा आम्ही पहिले एका रूममधून क्लास चालू केला होता छोट्याशा त्याच्यानंतर आम्ही थोडंसं मुवमेंट केली आणि थोडंसं मोठा क्लासरूम घेतला त्याच्यानंतर अजून मोठा क्लासरूम घेतला त्याच्यामध्ये ते आम्हाला सजेशन देत गेले त्यांचं पाठबळ आमच्या पाठीशी दरवेळेला राहणारच आहे आणि आहेच
आमच्या तिघांचे पण पॅरेंट्स एकमेकांना पहिल्यापासून खूप चांगल्या प्रकारे ओळखतात, त्याच्यामुळे त्यांचं पण एकमेकांमध्ये डिस्कशन होतं आणि ते त्याच्यामध्ये परत ते आम्हाला सजेशन चांगले देतात. परत कसं आहे की आपण जोपर्यंत मार्केटमध्ये उतरत नाही किंवा एखाद्या गोष्टीचा व्यवहार ज्ञान आपण जे बोलतो, नुसतं अभ्यासू किडा बोलण्यापेक्षा व्यवहारामधलं पण ज्ञान आपल्याला लॉजिकली सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. तर त्या गोष्टी ज्या आम्हाला माहीत नसतात त्या पण ते आम्हाला सांगतात, त्याचा पण आम्हाला खूप सपोर्ट होतो. किंवा एखादी गोष्ट इम्प्रूव्ह करायची असेल, एखादी गोष्ट चुकते तर चूक पण आम्हाला ते दाखवलीच पाहिजे. बरोबर, आपले पालक हे पहिले आपले गुरु आपण म्हणतो. हो. मी सायलीला विचारेन, कारण एक मुलगी म्हणून ती तुमच्या दोघांसोबत छान आहे सोबत इतकी, तर तिचे पेरेंट्स कसे सपोर्ट करतात, की आता तर ओळखतात तर तुम्ही दोघांनाही ओळखतात ते, पण एक मुलगी म्हणून कसं पुशअप करतात तुला? आणि म्हणजे जेव्हा मी त्यांना बोललेले की असा असा प्लॅन आहे, आधी तर मला जॉबच करायचा होता कुठेही, पण मला बोलले की अचानक कसं काय हे सगळं. तर त्यांनी पण आधी सुरुवातीला बघितलं की काय करते नक्की, म्हणजे त्यांचा सपोर्ट होताच पहिल्यापासून. इवन बाकी जे मी काही लाईफमध्ये करते, मला जे आवडतं ते त्यांचं ते असतं की तू कर, तुला जे आवडतं ते तू केलंच पाहिजे. तर मग असा स्टार्टअप गेला, म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही त्यांना सांगायचो आणि हे पण तिघं यायचे, मग पप्पांशी बोलायचे, डिस्कस करायचो. तर त्यांनी पण एक विश्वास मेन त्यांचे पण आमच्यात आउटपुट नेहमी दाखवला असायचेच काकांचे. पप्पांचे. कारण त्यांचं असं असायचं की आहेत ना तुम्ही, फक्त त्यांचं एवढं होतं की पडेल ते काम तुम्ही करा, म्हणजे असं नका करू की हे मी केलंय तू हे केलंय. तुमच्यावर जबाबदारी आहे, एवढ्या मुलांचे पॅरेंट्स भरोसा करतात, तर त्यांच्याकडून मला एक होतं की कुठलंही काम राहू दे, मग कधी झाडू मारायचं असेल ना, ते पण आम्ही कधी काकी आल्या नाहीत त्या कामवाली आहेत तर ते स्वतः करतो. तर म्हणजे त्यांच्याकडून मला ते एक होतं, पडेल ते काम केलं पाहिजे. आणि एक सपोर्ट असं म्हणाल तर मी एक मुलगी आहे म्हणून, तर त्यांचं असं कधीच नाही आहे, तुला पाहिजे ते कर, आमचा तुझ्यावर विश्वास आहे असा. क्या बात आहे. म्हणजे बघा की हे तिघं नुसतेच एकत्र नाही आहेत, तर आपण नेहमी म्हणतो की पालक हे आपले पहिले गुरु असतात, आणि आजही ते तिघं जण आपल्या आईवडिलांचे जे काही सजेशन्स असतील किंवा जे चुका ते दाखवत असतील त्या चुका सुधारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या तिघांमधल्या एकीचं हेच एक छान गोष्ट हीच आहे की तुमच्या तिघांवर जे तुमच्या आईवडिलांनी संस्कार केलेले आहेत, त्या संस्कारामुळे आज तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने ज्ञानाचं ते भंडार उघडलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी, ते करताय. आणि आम्हाला कर्जतकरांना नक्की खात्री आहे की हे या तुमच्या क्लासमधून अनेक चांगले चांगले विद्यार्थी तयार होतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ते चांगलं सक्सेस मिळवतील याची खात्री आहे. आणि थँक्यू सो मच तुम्हाला तिघांना, कारण मला नेहमी असं वाटतं की आमचा उत्कर्ष इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट हा चॅनलच ह्यासाठी आहे की जे जे व्यक्ती या कलाक्षेत्रात असतील किंवा तुमच्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असतील, ते मुलांसाठी खूप चांगल्या पद्धतीने डेडिकेटली काम करतात, त्यांच्यासाठी हा चॅनल उपलब्ध आहे नेहमीच, मी म्हणतो. आणि आज मला खूप छान वाटतंय, कारण मी यांचा प्रवास तिघांचाही बघितलेला आहे. आणि उत्कर्ष इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटच्या या सगळ्या रसिक श्रोत्यांना आणि विद्यार्थ्यांना खास करून जे बघतायत कर्जतच्या बाहेरचे सुद्धा, की एक लॉजिक किंवा एक थिंकिंग ऑफ वे त्या गोष्टीसाठी शिक्षणाच्या अँगलनी सुद्धा, तो जर तुम्ही थोडा त्याचा दृष्टिकोन बदलला तर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. आणि असेच तुमचे विद्यार्थी उत्तमोत्तम यशस्वी होत राहू देत, हीच आमची उत्कर्ष इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सदिच्छा आहे. आणि आजच्या या मुलाखतीबद्दल तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कोणी एकाने सांगावं, की आज पहिल्यांदा हे तिघे मुलाखत देत आहे. आणि म्हणजे मी त्यांना वाटतं ना, मुलाखत नाहीच आहे, छान गप्पा मारायच्या. सो ही पण डेअरिंग लागते, कारण कॅमेरासमोर बोलणं इट्स नॉट इझी. आणि बऱ्यापैकी आमची अनकटच आहे आजची मुलाखत. त्या लाईटचा प्रॉब्लेम होला म्हणून थोडंसं एक एडिट दिसेल, पण आजची मुलाखत पूर्णतः अनकट आहे. तर आज कसं वाटलं गप्पा मारून? कसं आहे का, कॅमेरा समोर आम्हाला तर ते शूट करतो त्याच्यामुळे थोडीशी सवय झाली, ऑनलाईन टीचिंगमुळे ती सवय झालीच आहे. पण कसं आहे, आपण तुम्ही स्टार्टिंगलाच आम्हाला जरासं धीर दिलं की आपण इंटरव्ह्यू नाही घेणार आहोत, आपण गप्पा मारणार, त्याच्यामुळे ते थोडंसं पहिलं तर रिलॅक्सेशन आलं. आणि त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी त्या खऱ्या आहेत त्यामुळे त्या मनापासून निघाल्या. असं नाही का कुठल्या ठरवून तर ना, म्हणजे कधी कुठली गोष्ट प्लॅनिंग त्याचं असावं, पण ती म्हणतात ना की ठरवून आपण नाही हेच प्रश्न विचारायचे आणि हीच आन्सर. कारण अनेकांना असं वाटू शकतं की इट्स अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी वगैरे, तर मला तर असं वाटतं की असं असूच शकत नाही. कारण जेव्हा हे विद्यार्थी आज त्यांच्या विद्यार्थी दशेतून सडन बाहेर येऊन त्यांनी क्लास करता एक उडी घेतली आणि ती उडी मारत गेले ते वरच्यावर, आणि अजून त्यांची जी काही ड्रीम्स आहेत ती फुलफिल होतीलच.
गणपती बाप्पाचे आशीर्वाद, गजानन महाराजांचे आशीर्वाद, साईबाबांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेतच. Thank you. आणि आमच्या पूर्ण टीमकडनं उत्कर्षच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा. आणि पुढचा एक असा मोठा इंटरव्ह्यू एकदा जेव्हा खूप मोठ्या स्तरावर तुमची मुलं जातील, तुमची बॅच वाढेल, तेव्हा आपण त्यांच्यासोबत एक नक्की करू भविष्यामध्ये. तुमच्या संपूर्ण कारकिर्दीकरता मनापासून शुभेच्छा. आणि सर्व रसिक श्रोत्यांना मी नक्की सांगेन की अशाच काही व्यक्तींच्या, काही सेलिब्रिटींच्या गप्पा, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत भविष्यामध्ये. सो थँक्यू सो मच. आणि कोरोनामध्ये घाबरू नका, सर्वांची काळजी घ्या. हा कोरोना लवकरच आपल्यातून संपुष्टात येईल आणि ते आपणच करू शकतो. त्यामुळे घाबरू नका. थँक्यू सो मच. Personal attention and regular parents meeting, regular and weekly test series, and practical exam preparation. Completion of syllabus within time and educational matches. Interactive teachings and audio-visual lectures. 100% result in first year of our class. Diploma Computer Branch, second topper in Pillai College. 80% students got first class. Sri Ganesh Science Classes, thank you so much. श्री गणेश सायन्स क्लासेस थँक्यू. Shri Ganesh Science Classes, thank you so much. Sri Ganesh Science Classes, thank you. Sri Ganesh Science Classes, thank you so much. Sri Ganesh Science Classes, thank you so much. Sri Ganesh Science Classes, thank you. Sri Ganesh Science Classes, thank you so much. Sri Ganesh Science Classes, thank you so much. Shri Ganesh Science Classes, thank you so much. Sri Ganesh Science Classes, thank you so much. Shri Ganesh Science Classes, thank you so much. Sri 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 Ganesh Science Classes, thank you so much. Stay positive, work hard, and make it happen.